हंगाम 2025-2026 मधील मका खरेदी, हमी भावातील फरक व कांदा अनुदानाच्या मागण्यांसाठी देवळा तालुक्यातील प्रहार शेतकरी संघटनेने उभारलेले आंदोलन आता निर्णायक टप्प्यावर पोहोचले आहे. प्रहार शेतकरी संघटनेचे देवळा तालुकाध्यक्ष हरिसिंग ठोके यांनी दिनांक 18 फेब्रुवारी रोजी सुरू करण्यात आलेल्या ठिय्या आंदोलनानंतर प्रशासनाने मध्यस्थी करत दिनांक 25 फेब्रुवारी रोजी नाशिक येथील जिल्हा पणन कार्यालयात महत्त्वपूर्ण बैठक बोलावली आहे. मात्र या बैठकीत ठोस व सकारात्मक निर्णय न झाल्यास दिनांक 26 फेब्रुवारीपासून पुन्हा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा स्पष्ट इशारा प्रहार जनशक्ती पक्षाच्या शेतकरी संघटनेचे देवळा तालुकाध्यक्ष हरिसिंग ठोके यांनी दिला आहे. मका हमीभाव 2400 रुपये प्रति क्विंटल जाहीर असताना प्रत्यक्ष खरेदी अत्यंत संथ गतीने होत असल्याने शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. 1 डिसेंबर ते 31 जानेवारी दरम्यान हजारो शेतकऱ्यांनी नोंदणी करूनही केवळ सुमारे 20%च खरेदी पूर्ण झाल्याचे निदर्शनास आले आहे. उर्वरित शेतकरी अजूनही प्रतीक्षेत असून रब्बी हंगाम जवळ येत असल्याने आर्थिक अडचणी अधिकच तीव्र होत आहेत. शेतकऱ्यांच्या प्रमुख मागण्यांमध्ये नोंद झालेला मका तात्काळ खरेदी करणे, खरेदीनंतर 3 दिवसात रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करणे, बाजारात कमी दराने विकलेल्या मक्याला हमीभावातील फरक देणे, भावांतर योजना सुरू करणे, बाजार समितीतून खरेदी करणे, तसेच 2025-2026 मध्ये 1500 रुपयांखाली विक्री झालेल्या कांद्याला प्रति क्विंटल 1500 रुपये अनुदान देणे या मागण्यांचा समावेश आहे. दरम्यान 25 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या बैठकीत जिल्हा उपनिबंधक व जिल्हा पणन अधिकारी उपस्थित राहणार असून शेतकरी प्रतिनिधी आपले म्हणणे मांडणार आहेत. या बैठकीकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे. या आंदोलनात हरिसिंग ठोके यांच्या नेतृत्वाखाली रत्नाकर देवरे, कृष्णा जाधव, अंतू पवार, रावसाहेब शिरसाट, संदीप देवरे, दीपक देवरे, शिवाजी शिरसाट यांच्यासह शेकडो मका उत्पादक शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर तातडीने निर्णय न घेतल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा देण्यात आला आहे. प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजसाठी वैभव पवार, देवळा. नमस्कार. जय जवान जय किसान. आज आपलं ठरल्याप्रमाणे जे 18 तारखेचे आंदोलन होते मका भावाविषयी, आपण आज आंदोलन करत दिवसभर आणि त्याच्यात आपले जे मुद्दे होते की मका खरेदी लवकरात लवकर व्हावी, जास्तीत जास्त उद्दिष्ट वाढावे आणि जे मका विकली गेली 2025-26 मध्ये तिला अनुदान द्यावं. म्हणजे 2400च्या खाली विकलेल्या मकाला जसं 1500 गेला असेल तर ते अनुदान द्यावं आणि जो कांदा 1500च्या खाली विकला गेला आहे त्याला अनुदान देण्यात येतात. यात हजारो शेतकऱ्यांनी सहभागी घ्यायला पाहिजे आणि सहभागी होऊन आपला न्याय मिळवायला पाहिजे. कारण आपला आता शेतकऱ्यासाठी बोलायला कोणी उरलं नाही, तर आपण आता स्वतः नेता तयार व्हायला पाहिजे, स्वतःच कार्यकर्ता तयार व्हायला पाहिजे. तरी बुधवारी जे मिटिंगचा जो निर्णय होईल तो होऊन पुन्हा गुरुवारपासून आपलं इथे आंदोलन पूर्वत चालू राहणार आहे. योग्य निर्णय आला तर ठीक आहे, परंतु गुरुवारी 26 तारखेला उरले सर्व मक्का उत्पादक, कांदा उत्पादक तालुक्यातील शेतकऱ्यांनी गुरुवारी रोजी आपण देवळा इथेच हे आंदोलन परत सुरू करणार आहोत. याची सर्वांनी दखल घ्यावी आणि आजच्या या आंदोलनाला उपस्थित राहिलेले शेतकरी बांधव, प्रशासन, पोलीस बांधव यांनी सहकार्य केले आणि आपले काही मुद्दे निकालात निघाले नाहीत, परंतु निकालात निघतील 25 तारखेच्या मीटिंगमध्ये. त्याची मी तुम्हाला ग्वाही देतो आणि आजचं आंदोलन तात्पुरता स्थगित झालं असं मी सांगू इच्छितो. जय जवान जय किसान. जय जवान जय किसान. जय जवान जय किसान. शेतकरी एकजुटीचा विजय असो. अपना भिड़ो अपना भिड़ो. बच्चू भाऊ तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. गणेश भाऊ तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. जय जवान जय किसान.